आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराने आज आम्ही याच ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना ह्या माझ्या आज पक्षप्रवेश करणाऱ्या गावातील लोक, कार्यकर्ते, महिला, भगिनी सगळ्यांना आज त्यांना वाटलं की आपले आमदार हे गोरगरिबांचे आमदार आहेत, गावातली विकास कामं करणारे आमदार आहेत आणि म्हणून करता त्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 650 ते 700 लोक आज हे पक्षप्रवेश करते झालेले आहेत। आमची काय थोडी पूर्वी लोक होती आणि आता ही लोक असे एकत्र आल्यानंतर इथे कमीत कमी 850 ते 900 मतांचा हा गाव आहे आणि त्यामध्ये निश्चितच माझ्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघ, पंचायत समिती मतदारसंघाला एक नवी ऊर्जा ह्या गावाच्यामुळे मिळालेली आहे। कारण विरोधक निवडणुकीला आमच्या विरोधात उभं राहताना 10 वेळाला विचार करतील ह्या एका गावाच्या पक्षप्रवेशामुळे, म्हणून आज मी त्यांचं अभिनंदन करतो। जिल्ह्याच्या युतीबाबत आपण म्हणाला होता की पालकमंत्री पदासाठी एक हात त्यांनी पुढे केला तर आम्ही युतीबाबत ठरवू, पण तटकरे सध्या नकारात्मक भूमिका त्यांची दिसते। एकंदरीत त्यांचे नकारात्मक असली तर आमची सकारात्मक काय आहे? आम्ही सोपवलं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा। वस्तूचे वस्तू, दूध का दूध पाणी का पाणी आपण करून टाकू। जर महायुतीमध्ये आलो तर विरोधकांना इथे काहीच जागा मिळू शकणार नाहीत अशी स्थिती आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल त्यांच्या मनातलं काय तर त्याला सामोरं जायला आमची तयारी आहे। भाजपचे काही नेत्यांचा तुमच्या पालकमंत्री पदासाठी पाठिंबा आहे, मग घोडं नेमकं अडलंय कुठे? घोडं कुठं अडलंय, काय अडलंय ते आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकदा तुम्ही विचारा, म्हणजे तुम्हाला ते सांगतील। 5 तारखेच्या मोर्चामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतात, त्याचा एकंदरीत महायुतीला फटका बसू शकतो त्यांची युती झाली तर? आत्तापर्यंत तरी नाही वाटत, कारण एवढी जनता, एवढे लोक, एवढे कार्यकर्ते, एवढे पदाधिकारी आज दोन्ही पक्षामध्ये येऊ घातलेले आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित एकत्र होणं क्रमप्राप्त वाटत असेल, पण आम्हाला काय अडचण दिसत नाही आहे असं आम्हाला वाटतं। शरद पवार म्हणाले आहेत की जर कोणाला युती करायची असेल ते करू शकतात, एकंदरीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का? त्यांचं आम्ही नाही काय सांगू शकत। शरद पवारांच्या मनातलं आणि ध्यानातलं आत्तापर्यंत कोणच काय सांगू शकलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय बोलणं मला उचित वाटत नाही। एकीकडे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचा म्हणजे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचा प्रयत्न आहे, मात्र नाशिकसारख्या शहरातून विलास शिंदेसारखे मोठे नेते शिवसेना ठाकरे गट सोडून शिवसेनेत दाखल होते, कसं? अनेक ठिकाणी मुंबईचे असतील, नाशिकचे असतील, ठाण्याचे असतील किंवा इतर काही महानगरपालिकेतले माजी नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात आज आमच्याकडं आणि भारतीय जनता पार्टीकडं जात आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। मध्ये एक बॅकलॉग भारतीय जनता पार्टीकडे गेला, आता एक बॅकलॉग आमच्याकडे येतो आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।